प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणत आपण स्त्रीचा गौरव तर करतो, पण जेव्हा पुण्यासारख्या पुढारलेल्या शहरामध्ये एक हुंडाबळीचं प्रकरण समोर येतं आणि संकटांमध्ये सापडून उपाय न मिळाल्याने एक जीव संपतो, तेव्हा आठवते कौरवांच्या दरबारामध्ये मदतीसाठी उभी असणारी द्रौपदी आणि निमूटपणे मान खाली घालून बसलेले महापराक्रमी आणि शूर योद्धे। तर गोष्ट आहे महाभारतातील सभा पर्वामध्ये। सभा होती धृतराष्ट्राची। संपूर्ण सभागृह स्तब्ध होतं। कौरव, पांडव, भीष्म, विद्वान, वृद्ध सर्व उपस्थित आणि त्या सगळ्यांसमोर सुरू होतं द्रौपदीचं वस्त्रहरण। द्रौपदी पाहते सगळे धर्मज्ञ, योद्धे आणि महान पुरुष, पण मदतीसाठी कोण धावेल? धर्मराज, भीम, अर्जुन, भीष्म की द्रोणाचार्य? यापैकी कोणीतरी काहीतरी बोलेल आणि हे सगळं थांबवेल, पण नाही, सगळे गप्प। डोळ्यासमोर अन्याय घडतोय पण सगळे शांत। तेव्हा द्रौपदीचं मन तुटतं। ती समजते कोणी काहीच करणार नाही। स्वतःवर विश्वास ठेवत मग ती कृष्णाला हाक मारते। काही जण म्हणतात की ती फक्त प्रार्थना होती, पण लक्षात घ्या, ती फक्त प्रार्थना नव्हती, तर स्वतःवर विश्वास ठेवून केलेली एक कृती होती। आणि याच विश्वासाला सार्थ ठेवत कृष्ण हाकेला धावून येतो। वस्त्र वाढत जातं आणि द्रौपदीच्या सन्मानावर आलेलं संकट दूर होतं। इथं आपण एक गोष्ट कधीच विसरू नये की कृष्ण तेव्हाच मदतीला धावून येतो जेव्हा द्रौपदी स्वतःच्या मदतीसाठी उभी असते। ही फक्त एक पुराण कथा नाही, ही आपलीच गोष्ट आहे। आजही आपण अनेक संकटांमध्ये अडकतो, मग ते संकट सामाजिक, आर्थिक, मानसिक, भावनिक किंवा अगदी आपल्या रोजच्या जीवनातील असो। परिस्थिती हाताबाहेर जाते आणि आजूबाजूला आपलीच वाटणारी माणसं असतात। आपण वाट बघत बसतो, कोणीतरी आपल्या मदतीला येईल, आपल्यासाठी बोलेल, आपल्यासाठी लढेल, पण प्रत्यक्षात काय घडतं? कोणी काहीच करत नाही। शेवटी एकच उपाय उरतो, स्वतःच्या मदतीसाठी उभं राहणं। द्रौपदीसारखी आपल्यालाही हाक द्यावी लागेल, स्वतःच्या शक्तीला, धैर्याला आणि विश्वासाला। महाभारत आपल्याला हेच शिकवतं की संकटामध्ये कोण येईल याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःला हे सांगावं, मी आहे। तर हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यापर्यंत जे अजूनही मदतीची वाट बघत आहेत। आणि तुम्हाला जर वाटत असेल की अशाच अर्थपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत याव्यात तर लाईक आणि सबस्क्राईब करा। आणि हो, तुम्ही कधी स्वतःला मी आहे असं म्हटलंय का? जर म्हटलं असेल तर तुमचे अनुभव कमेंटमध्ये सांगा। तुमचे अनुभव इतरांना लढण्याचे बळ नक्की देतील। श्रीकृष्णार्पणमस्तु।